हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत आळीवची खीर. बाजारातून आणलेली आळीव ती पहिली भाजून घ्यायची आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायची. त्यानंतर 4 ते 5 बदाम घ्यायचे. अशा प्रकारे मी आळीवच्या खीरसाठी दूध, बदाम, गूळ आणि आळीव 1 चमचा घेतलेली आहे. मी 1.5 फुलपात्र दूध वापरते. त्यामध्ये आळीव टाकणार. आळीव टाकल्यावरती ती व्यवस्थित स्टिअर करून घ्यायची. आळीव ही न्यू मॉमच्यासाठी बेनिफिट असते. ते त्यांचं ब्रेस्ट मिल्क वाढवते आणि तुमचं हिमोग्लोबिनसुद्धा कंट्रोलमध्ये आणू शकते. जर डायबेटिक पेशंट असेल तर त्यांचं शुगर लेवल पण कंट्रोलमध्ये राहते. त्यानंतर त्यामध्ये मी तूप टाकते आणि व्यवस्थित ते बॉईल करून घ्यायचं आळीवची खीर. आणि नंतर गॅसवरून खाली उतरून घ्यायचा. त्याला थंड होऊन द्यायची खीर आणि त्यामध्ये नंतर गूळ टाकून घ्यायचा. गूळ टाकल्यावरती सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि अशा प्रकारे तुमची आळीवची खीर तयार झालेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.